नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे तेजस मानसीने दिलेले पैसे तिला परत करत असतो. तेजस म्हणत असतो, लकी चॅम्प हे पैसे तुम्ही ठेवा. तेव्हा मानसी म्हणत असते, राष्ट्रहित हे पैसे मला का परत करताय? या पैशांबरोबर मी एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली, ती वाचली नाहीत का तुम्ही, की फक्त माझी डायरीच वाचलीत? तेव्हा तेजस म्हणतो, मी चिठ्ठीसुद्धा वाचली, पण मला हे पैसे नको. तेव्हा मानसी म्हणते, का बायकोचे पैसे घ्यायला लाज वाटते का तुम्हाला? तेव्हा तेजस म्हणतो, अजिबात नाही. तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, स्वतः कमावताय, सक्सेसफुल आहात. तुम्हाला बघून खरंच मला खूप अभिमान वाटतो. बाकीच्या नवऱ्यांना वाटतो ना, तसंच मलाही माझ्या बायकोचा अभिमान आहेच. पण कसं आहे ना, बायको म्हणून जर तुम्ही मला हे पैसे दिले असतील तर मी घेतले असते. पण जर मैत्रीण म्हणून दिले असतील तर आता मी तुम्हाला देणं लागतो ना. कधीतरी हे पैसे मला तुम्हाला परत करावेच लागतील. म्हणून तुम्ही मला सांगा, हे पैसे तुम्ही मला बायको म्हणून दिलेत की मैत्रीण म्हणून? तेव्हा माणसे एक फॉर्म घेऊन येते आणि इथे तेजसला म्हणते की हा फॉर्म घ्या, भरा आणि उद्या इथे इंटरव्ह्यूला जा. कळलं तुम्हाला? इंटरव्ह्यू दिलात ना की तुम्हाला नोकरी लागेल आणि मग 1 महिना भरा. त्यानंतर पगार झाला की माझे पैसे मला परत करा. मग तर झालं. तेव्हा तेजस तो फॉर्म घेतो, पैसे घेतो आणि बाहेर निघून जातो. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहितने त्या डायरीचं शेवटचं पेज वाचलं नसेल ना, त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की राष्ट्रहित माणूस म्हणून वाईट नाही, पण ते माझ्या वडिलांना लुबाडायला आले होते पैशांसाठी. त्यांनी त्या गोष्टीसाठी माझी माफी मागितले, प्रायश्चित्त केले, पण तरीसुद्धा मी त्यांना माफ करू शकत का नाही आहे? आणि जर मी त्यांना माफ केलेलं नाही आहे, मग मी इथे का आली आहे? जर माझं त्यांच्यावरती प्रेमच नाही आहे तर? असं तिने त्याच्यावरती लिहिलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता किचनमध्ये गीता काम करत असते. तेव्हा त्या ठिकाणी गायत्री तिला घाबरवायला आलेली असते. गीता म्हणते, वहिनी तुम्हाला काही हवं आहे का? पण इथे आता गायत्रीने हातामध्ये चाकू घेतलेला असतो आणि ती गीताला भीती दाखवत असते आणि तिच्या पायावरती जोरात पायसुद्धा देते. तेव्हा प्रेक्षकांनो, गीताने पोह्यांमध्ये आधी मीठ टाकलेलं असतं आणि त्यानंतरला इथे गायत्री येऊन तिच्या पायावरती जोरात पाय देते आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा गीता म्हणत असते, वहिनी अहो पाय दुखतोय माझा, मला त्रास होतोय. पण तरीसुद्धा इथे गायत्री पाय काही बाजूला घेत नसते. त्यानंतर इथे ॲपलसुद्धा ती खायला आलेली असते. ती इथे आता हातामध्ये घेतलेली सुरी आणि लगेच एक ॲपल उचलते, तो कट करते आणि खायला सुरुवात करते आणि त्यानंतरला गीताला त्रास देऊन झाल्यानंतर ती बाहेर निघून जाते. तेव्हा गीता खूपच जास्त घाबरलेली असते. ती पुन्हा मीठ घेते आणि त्या पोह्यांमध्ये मीठ टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे सूरज आलेला असतो. सूरज आल्यानंतर म्हणतो, काय गं गीता, काय झालं? एवढी घाबरली आहेस का तू? तेव्हा गीता म्हणते, काही नाही हो, काही नाही. तुम्हाला काही हवं होतं का? तेव्हा सूरज म्हणतो, नाही, आज कितीतरी दिवसानंतर तुझ्या हातचे पोहे खाणार आहे ना, तेव्हा मी टेस्ट करायला आलो होतो. तेव्हा गीता म्हणते, हो घ्या ना, खाऊन बघा. तेव्हा ती सूरजला हातांवरती पोहे देते आणि खायला सांगते. तेव्हा सूरज ते टेस्ट करतो आणि म्हणतो की जेव्हापासून एकटी राहायला लागलीस तेव्हापासून मीठ जरा जास्त खायला लागलीस का? तेव्हा गीता म्हणते, म्हणजे? तीसुद्धा इथे पोहे खाऊन बघते तर पोहे खूप जास्त खार झालेले असतात. तेव्हा गीता म्हणत असते, अहो हे पोहे तर खार झाले, आता काय करू मी? तेव्हा गीता रडत बसलेली असते. तेव्हा मानसी म्हणते, गीता बहिणी अहो काय झालं मग? तुम्ही रडताय कशाला? पोहे खार झाले तर इथे अंदाज कमी जास्त होतच असतो, म्हणून तुम्ही की आता रडत बसणार आहात का? चला आपण दोघीजणी जाऊया आणि पटकन काहीतरी नाश्ता करूया. तेव्हा इथे गीता म्हणत असते, नाही नको, आता मला काही बनवायचं नाही आहे. आता एवढे पोहे बनवले ते वाया गेले, किती खारट झाले पोहे, आणि आता जर पुन्हा नाश्ता बनवायला घेतला तर दुपारच्या जेवणाची वेळ होईल. नाही नको, राहू दे, त्यापेक्षा काही नाही बनवलेलं बरं. तेव्हा इथे मानसी म्हणते, वहिनी अहो असं काय करताय? पटकन नाश्ता बनवूया ना. तेव्हा सगळेजण आता नाश्ता करायला येतील सुद्धा आणि मी काय बनवले? खारट पोहे, असं गीता म्हणत असते. तेव्हा तिथे तेजस येतो आणि म्हणतो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही वहिनी. नाही, बरोबर बोलताय. आता दुपारच्या जेवणाची वेळच होईल ना, मग त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण इथे पंचपक्वान्नाला सुरुवात करूया. आपण स्वयंपाक बनवूया, कारण आज स्वयंपाक बनवायची जबाबदारी आम्हा प्रभू घरातील मुलांची आहे. तेव्हा इथे गीता म्हणते, काय? तर सूरज म्हणतो, का?
तेव्हा तेजस म्हणतो, का म्हणजे काय? अरे आज रक्षाबंधन आहे ना, मग आज आपण आपल्या लाडक्या बहिणीसाठी इथे पंचपक्वान्न बनवूया ना, तिला आवडतात ते सगळे पदार्थ बनवूया. तेव्हा इथे सूरज म्हणतो, हो आपल्याला जमणार आहे का ते? तेव्हा तेजस म्हणतो, तू कशाला काळजी करतोस? मी आहे ना कुक तेजस आणि तू कुक सूरज. आपण मस्तपैकी जेवण बनवूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायत्री आता डोकेदुखीचं नाटक करत असते. तेव्हा तिथे आलेला असतो दिनेश. तिच्यासाठी सूप घेऊन आलेला असतो. तेव्हा दिनेश म्हणतो, गायत्री सूप घेऊन आलो आहे, ते पिऊन घे आणि गोळ्या औषधं घे. तेव्हा गायत्री म्हणत असते, हे बघ, ज्या घरामध्ये माझ्याशी कोण नीट बोलत नाही आहे आणि मला इथे अपराधी समजतात, त्या घरातलं मला काहीच खायला नको आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, तू सुद्धा मला जाब विचारत होतास ना, तू सुद्धा मला चुकीचं समजतोस, मग का आलास इथे माझी चौकशी करायला? तू सुद्धा नाही आलास तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे दिनेश म्हणत असतो, गायत्री आज जरा स्पष्टच बोलतो. हे बघ, तू जे काही वागलेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. मला जर आधी माहिती असतं की तू इतकी चुकीची वागणार आहेस ना, तर मी तुला कधी इतकं चुकीचं वागूच दिलं नसतं. तेव्हा गायत्री म्हणते, मग मी चुकीची आहे, मग का आलास तू इथे? बाकीचे लोक मला विचारत नाही आहेत ना, मग तसं तूही नाही आलास ना माझ्या तब्येतीची चौकशी करायला, तरीसुद्धा चालेल मला. मला काही फरक पडत नाही. एक काम कर ना, मी इतकी वाईट आहे तर मला डिव्होर्स दे ना, डिव्होर्स देऊन मोकळा हो. तेव्हा दिनेश म्हणतो, हे बघ गायत्री, मी असं म्हणालो का? मला तुला डिव्होर्स द्यायचा नाही आहे, पण म्हणून तुझ्या चुकीच्या गोष्टींना मी पाठीशी घालीन असं सुद्धा होणार नाही. म्हणून तू माझी बायको आहेस, मी तुला इथे लग्न करून घेऊन आलो आहे, त्याच्यामुळे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि ते मी करतो आहे. पण आता तू जे काही वागलेस ना, हे अत्यंत चुकीचं आहे, ते सुद्धा तुला सांगणं तेवढंच गरजेचं आहे. कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दिनेशने गायत्रीला चांगलं उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर इथे तेजस आणि सूरज दोघेजणं स्वयंपाक करणार असतात. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, कुक सूरज, हे बघ आम्ही माळ्यावरून आहे ना हे मोठं पातेलं घेऊन आलो आहे, हे पुरेसं होईल ना स्वयंपाक करण्यासाठी? तेव्हा सूरज म्हणतो, अरे आता मला काय माहिती. तेव्हा मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, अहो एक काम करा ना, जरा मोठं पातेलं नाही आहे का, अजून मोठं पातेलं? तेव्हा तेजस म्हणतो, अजून मोठं पातेलं लागणार आहे का? कुक सूरज, एक काम करता का, माल्यावरती जा आणि अजून एक मोठं पातेलं घेऊन या बरं. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, अहो एक काय करताय तुम्ही, आपल्याला गावजेवण करायचं नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही सरकॅझममध्ये बोललात का? नाही, मला ते कळलं नाही ना, म्हणून म्हटलं. तेव्हा प्रेक्षकांनो, तेजस म्हणत असतो, नाही नाही, तुम्ही काही बोला, पण आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही आहे. हो की नाही कुक सूरज? आपण बरोबर संपूर्ण स्वयंपाक करूया, पंचपक्वान्न आपल्या बहिणीसाठी आणि या संपूर्ण लेडीजसाठी. तेव्हा दिनेश तिथे येतो आणि म्हणत असतो, का रे काय चाललं आहे तुमचं? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की दादा, कुक तेजस आणि कुक सूरज आणि आता तू सुद्धा, आपण तिघेजणं मिळून, असं तो म्हणणार तेवढ्यातच तिथे आभा रडत आलेली असते. इथे आता सुनंदा म्हणत असते, आभा इकडे ये बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आभा रडत असते. तेव्हा सगळेजण विचारतात, काय गं आभा, का झालं? तू का बरं रडतीयस? तेव्हा आभा काही बोलतच नसते, ती फक्त रडत असते. तेव्हा इथे तेजस म्हणतो की आता आपण आभाला हसवायचं. दिनेश म्हणतो, आभा, अगं काय झालंय, का रडतीयस तू? तेव्हा लगेच सूरज म्हणतो, अगं आभा सांग ना, सांग का रडतीयस तू, सांग बरं का रडतीयस? तेव्हा तिथे विनोद आलेला असतो आणि विनोद त्यांची मस्ती आता बघत असतो. तेव्हा तेजस म्हणतो, आभा, अगं काय झालं, बोल ना. तेव्हा हे तिघेजण आता एकमेकांजवळ बोलत असतात. अरे ऐका, ती आपली बहीण आहे, तिला बोलू द्या तरी. आपण तिघेजणं तिचे भाऊ आहोत ना, आपल्याला तिचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. बोल आभा बोल, काय बोलतेस तू? अरे ऐका ना, बोलू द्या ना तिला. म्हणजे इथे आभाला ते लोक बोलूच देत नसतात. तेव्हा आभा म्हणते, अरे ऐका, बोलते मी. तेव्हा दिनेश म्हणतो, अरे बोलते बोलते ती, बोल बोल आभा तू बोल. तेव्हा तेजस म्हणतो, बोल आभा बोल. तेव्हा सूरज म्हणतो, हां बोलते ती, ऐका बोला. तेव्हा इकडे आता दिनेश, सूरज आणि तेजस तिघे जण तिला चिडवत असतात. तेजस म्हणत असतो, अरे ऐका, ती बोलते ती, ऐका. तेव्हा इथे आबा म्हणत असते, अरे थांबा ना तुम्ही तिघेजणं, मला बोलू द्या तरी. तेव्हा तेजस म्हणतो, हां आता कसं बोललीस तू, असं हसत खेळत राहायचं आबा, रडायची सारखी सारखी काही गरज नाही आहे. आता हसत आम्हाला सांग बरं, का रडत होतीस तू? तेव्हा आभा म्हणत असते,
की आता माझं लग्न झालं आहे. मी असा विचार केला होता की रक्षाबंधनला माझे तिन्ही भाऊ माझ्या सासरी माझ्या घरी येतील. मग तुम्ही तिघेजणं आलात ना, की तुमच्या आवडीचा स्वयंपाक करेन आणि तुम्हाला जेवायला वाढेन. पण तसं तर काहीच झालं नाही. तेव्हा इथे आता लगेच तेजस म्हणतो, "अरे देवा! वाचवलंस तू आम्हाला, खरंच वाचवलंस. बरं झालं आमची आभा इथेच आहे. म्हणजे तिच्या हातचं ते चविष्ट जेवण, ते पंचपक्वान्न आम्हाला आता काही खाता येणार नाही आहेत." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "पण आभा, तू नको काळजी करू. आज रक्षाबंधन आहे ना, तेव्हा तुझे हे 3 भाऊ आहेत ना, कुक सूरज, कुक तेजस आणि कुक दिनू, आम्ही तिघेजणं मिळून आज तुझ्यासाठी पंचपक्वान्न बनवणार आहोत. आमच्या हाताने तुझ्यासाठी जेवण बनवणार आहोत, ते सुद्धा चविष्ट." तेव्हा इकडे आबा म्हणते, "खरंच?" तेव्हा इथे दिनेश म्हणतो, "हो का? पण आपल्याला एवढ्या माणसांचा स्वयंपाक बनवता येतो का कुक तेजस?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्यांची गंमत-जंमत सुरू असते. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, "मी काय म्हणते, स्वयंपाक तुम्ही नंतर बनवा. आज रक्षाबंधन आहे की नाही, आधी तुम्ही ओवाळून तर घ्या." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "अगदी बरोबर बोललात तुम्ही मावशी. आधी ओवाळूनच घ्यायला पाहिजे. कारण आता स्वयंपाक हे तिघेजणं बनवणार आहेत, तर स्वयंपाक कधी होईल काही माहिती नाही. पण निदान रक्षाबंधन तरी वेळेत साजरी करून होईल, नाही का? स्वयंपाक आता कधी होईल काय माहिती." तेव्हा इथे आभाला हसायला येतं. तेव्हा तेजस तिची नक्कल दाखवतो आणि म्हणतो, "हो का? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की स्वयंपाक होणार नाही. जळतायत रे जळतायत आमच्यावरती. पण आता बघाच स्वयंपाक कशा पद्धतीने बनवतो ते." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विनोद येतो आणि सांगत असतो गायत्रीला की बाहेर सगळेजण हसतायत, खेळतायत. तेव्हा गायत्री म्हणते, "आणि दिनेश?" तेव्हा छाया म्हणते की "दीदी, अगं दिनेश जीजूसुद्धा त्यांच्यामध्ये सामील झालेले आहेत. कुणाला काही फरक पडत नाही आहेत, तू आजारी आहेस की नाही. अगं सगळे प्रभू कुटुंब एकत्र येऊन छान एन्जॉय करतायत, सण साजरे करतायत. ते बघ तिकडे रक्षाबंधनसुद्धा आता साजरी करतायत." तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की "कुणाला काही फरकच पडत नाही आहे ना? नाही बरोबर आहे. मीच गाफील राहिले ना. चुकी सगळी माझीच आहे. मी गाफील राहायला नको होतं. म्हणून तर आता सगळ्यांची हिंमत इतकी वाढली. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा मी तुम्हाला शिक्षा देते ना, मग आता मलासुद्धा शिक्षा झाली पाहिजे." तेव्हा गायत्री म्हणत असते की "कोण देईल मला शिक्षा? ए विनोद, तू मला शिक्षा देशील का?" तेव्हा विनोद म्हणतो, "नाही, नाही दीदी, मी कशी तुम्हाला शिक्षा देईन?" तेव्हा गायत्री म्हणते, "छाया, तू बोल. तू देशील का मला शिक्षा?" तेव्हा छाया म्हणते, "नाही हां, नाही दीदी, मी सुद्धा तुला शिक्षा देणार नाही आहे." तेव्हा इथे गायत्री म्हणते, "त्या प्रभू कुटुंबामध्ये कुणाची एवढी लायकी नाही आहे की मला शिक्षा देतील. त्यामुळे आता मला शिक्षा ही मीच करून घेणार." असं गायत्रीने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी छान रांगोळी काढत असते. तेव्हा तेजस येतो आणि पाटावरती बसतो आणि तो सुद्धा आता रांगोळी काढायला जाणार असतो. तेव्हा मानसी म्हणते, "राष्ट्रहित, प्लीज हां, तुम्ही माझी रांगोळी खराब करू नका." तेव्हा तेजस म्हणतो, "मी आणि रांगोळी खराब करतोय? तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो. कॉलेजमध्ये असताना इथे आता नॅशनल लेवलवरती रांगोळी स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि नॅशनल रांगोळी स्पर्धक म्हणून तेव्हा माझी नेमणूकसुद्धा झाली होती." तेव्हा इकडे आता मानसी म्हणते, "हो का? नॅशनल लेवलवरती तुम्ही इथे रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता?" तेव्हा तेजस म्हणतो, "हो, इथे सूर्य काढायचा होता ना, सूर्य. तेव्हा मी असा भला मोठा सूर्य काढला होता. माझ्यासारखा तेजस्वी, तळपणारा सूर्य काढला होता आणि त्याला असे काही रंग भरले होते ना, ते बघितल्यानंतर परीक्षकांना माझीच रांगोळी खूप जास्त आवडली. पण त्यांनी त्याच्यामध्ये एक खोट काढली. ते म्हणाले की "हा म्हणजे उगवता सूर्य दिसत नाही आहे, तर हा मावळता सूर्य दिसतोय." असं ते म्हणाले. तेव्हा इथे मानसी म्हणते, "हो का?" आणि ती हसायला लागते. तेव्हा तेजस हे जे काही बोलत असतो, गंमत करत असतो, मस्करी करत असतो, हे फक्त मानसीच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी तो करत असतो. तेव्हा तेजस म्हणत असतो की "लकी चार्म, खरं सांगू का, तुम्ही जेव्हा हसता ना, तेव्हा मला इथे अगदी सूर्योदय, त्याचबरोबर सूर्यास्त, जे काही उदय होतात ना, ते सगळे मला झाल्यासारखे वाटत असतात." तेव्हा मानसी म्हणते, "हो का? बरं बास, बास, बास झाला आता." त्यानंतर प्रेक्षकांनो, गायत्री म्हणत असते की "मी तुम्हाला शिक्षा देते ना, म्हणजे सगळ्यांनाच शिक्षा देते. जे चुकतात तेवढ्यांनाच शिक्षा देते. मग आता मी चुकले तर मलासुद्धा शिक्षा करून घ्यायला हवी आहे ना." म्हणून ती इथे आता स्वतःच्याच नखाला त्रास करून घेत असते. स्वतःचं बोट इथे ती आता कापण्याचा प्रयत्न करत असते.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे दिनेश बसलेला असतो आणि इथे आभा त्याला ओवाळत असते. रक्षाबंधन असल्यामुळे दिनेश मोठा भाऊ या नात्याने तो आधी ओवाळणीसाठी बसलेला असतो. त्यानंतरला आभा त्यालासुद्धा ओवाळते. तो उठल्यानंतर त्या ठिकाणी आता सूरज बसलेला असतो. आभा त्यालासुद्धा ओवाळते. त्यानंतर तिथे त्या ठिकाणी तेजससुद्धा बसतो. त्यानंतर तेजसला ओवाळत असते. तेव्हा इथे तेजसला आता ओवाळत असताना तेजसकडे जे 500 रुपये असतात, जे त्याला मानसीने दिलेले असतात, ते आता ओवाळणीच्या ताटामध्ये तेजस टाकणार असतो. ते 500 रुपये तो बघतो तेव्हा मानसीकडे एक नजर टाकतो. मानसी त्याला खुणावते आणि म्हणते की टाका म्हणून. तेव्हा इथे तेजस ते पैसे ओवाळणीच्या ताटामध्ये टाकण्याच्या आधी इथे तेजसला आठवतं मानसीने लिहिलेली डायरी. त्याच्यामध्ये तिने जे जे काही गोल्स लिहिलेले असतात ते गोल्स ती पूर्ण करणार असते. तर इथे तेजस प्रभू यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं असू दे आणि त्यानंतरला तिचा शेवटचा गोल असतो ते म्हणते गायत्री वहिनींचं सत्य शोधून काढणं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मानसी घर सोडून जाणार असते. हे सुद्धा तेवढंच खरं असतं. आणि ते सगळं आता तिथे तेजसला आठवतं. तो ते 500 रुपये ओवाळणीच्या ताटामध्ये ठेवून लगेच बाजूला होतो. तर प्रेक्षकांनो इथे आता गायत्रीने स्वतःचं बोट कापलेलं असतं, रक्तबंबाळ केलेलं असतं. तेव्हा इथे छाया म्हणते, अगं ताई हे काय केलंस तू? विनोदसुद्धा म्हणतो, दीदी अहो त्रास होईल ना तुम्हाला, किती रक्त येतं आहे. तेव्हा छाया म्हणते, एक काम कर ना विनोद, जा ना लवकर, जा लवकर हळद घेऊन या दीदीच्या हाताला लावायला, किती रक्त जातं आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, नाही या अजिबात नाही, कुणीही कुठेही जायचं नाही आहे. मला माझ्या जखमेवरती अजिबात मलम नको आहे. जेव्हा मी या प्रभू घरातील लोकांना त्रास देईन ना, तेव्हा मला जेवढा त्रास झाला आहे ना आता, तेवढा त्रास त्या प्रभू घरातील माणसांना व्हायला हवं आहे. आणि जेव्हा ते तडफडतील तेव्हा माझ्या ह्या जखमेवरती मलम लागलं असं मी समजेन. तेव्हा इथे मानसी आता जेवणाचं ताट घेऊन आलेली असते आणि ती गायत्रीला म्हणते की वहिनी जेवून घ्या. तेव्हा ती म्हणते, कशाला जेवण देत आहे मला? मी चुकीची आहे ना, मग मला जेवण तरी का आणलंस? तेव्हा मानसी म्हणते की वहिनी, चुकतो तो माणूस असतो, त्याच्यामुळे जे काही झालं ते आता विसरून जा आणि पुन्हा तशा चुका करू नका. आणि मानसी म्हणते, सणासुदीचे दिवस आहेत, सगळेजण छान आनंदामध्ये आहेत, तुम्हीसुद्धा गोडाधोडाचं स्वयंपाक आहे, पोटभर जेवून घ्या, अन्नावरती राग कधीच काढायचा नसतो. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, माझं पोट तेव्हाच भरेल जेव्हा मी या सगळ्या प्रभू घरातील लोकांना त्रास देईन, अगदी माझ्या मनासारखा त्रास देईन. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता तेजस त्याचबरोबर अर्जुन आणि अद्वैत हे तिघेही जण एकत्र आलेले असतात. तिन्ही मालिकांचा आता संगम झालेला असतो. त्यामुळे इथे आता एकत्र येऊन ते तिघेजण इथे आता सर्वनाश करणार असतात त्या सगळ्या वाईट गोष्टींचा. त्यासाठी हे तिघेजण एकत्र आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो दहीहंडी असते आणि मग काय तर इथे दहीहंडी सेलिब्रेट करत असतात आणि त्या निमित्ताने जे काही आता त्यांना शोध घ्यायचे असतात, सत्य शोधून काढायचं असतं, ते सुद्धा ते सगळेजण मिळून एकत्र येऊन करत असतात. तर इथे मानसी म्हणत असते की ह्या 5 दिवसांमध्ये मला गायत्री वहिनींचं सत्य शोधून काढायचं आहे. तेव्हा तिथे सायली आणि तिथे कला ह्या दोघीजणीसुद्धा आलेल्या असतात आणि त्या म्हणतात की फक्त तू नाही तर आम्ही दोघीजणी आहोत तुझ्याबरोबर, असं म्हणून ते आता इथे तिघेजणी बाळगोपाळांची तिथे आता मूर्ती असते त्याच्यासमोर फुलं अर्पण करतात आणि तिघीजणी एकत्र येऊन इथे आता सर्वनाश करणार असतात त्या संपूर्ण वाईट गोष्टींचा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता तिघीजणी ड्रेस घालून आलेल्या असतात आणि आता मुलीसुद्धा दहीहंडी फोडणार असतात. त्याच्यामध्ये सायली वरती चढते आणि इथे दहीहंडी फोडते. तो मान आता सायलीला देण्यात आलेला असतो. तेव्हा इथे दहीहंडी असताना अर्जुन तिथेच उभा असतो. तेव्हा तिथून अद्वैत येतो. अद्वैतच्या हाताला रक्त असतं, त्याच्या पोटाला रक्त असतं. तेव्हा तो म्हणतो अर्जुन. तेव्हा अर्जुन धावत पळत जातो आणि म्हणतो, अद्वैत काय झालं तुला? हे तुझ्या कपड्यांना रक्त कुठून लागलं? तेव्हा तो म्हणत असतो की अर्जुन, मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला तुला इथे सायलीच्या आईवडिलांचं सत्य सांगायचं आहे. तेव्हा इथे ही गोष्ट आता अद्वैत अर्जुनला सांगायला जात असतो. ते ऐकल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो.